आहारामुळेच आपलं शरीर तयार होतं, शरीर बनतं, निरोगी राहतं आणि या आहारापासूनच रोगही निर्माण होतात. त्यामुळे आपण काय खातोय, काय नाही याकडे आपलं अतिशय कटाक्षाने बारीक लक्ष हे असायला हवं. तर चांगल्या आरोग्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश हा आपल्या आहारामध्ये करायला हवा आहे, हे आपण आज जाणून घेऊयात. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम गाईच्या दुधाचा समावेश हा आपल्या आहारामध्ये निश्चितच असायला हवा. गाईच्या दुधापासून आपल्याला अतिशय महत्त्वाचे असे पौष्टिक घटक हे मिळतात. त्यामुळे निश्चितच एक ग्लासभर किंवा एक कपभर तरी गाईचं दूध हे तुमच्या आहारामध्ये नित्यनेमाने हे असायलाच हवं. दुधाप्रमाणेच स्निग्ध पदार्थांचाही समावेश आपल्या आहारात नक्कीच असायला हवा. आणि यासाठी गाईच्या शुद्ध तुपाचा वापर हा तुम्ही आहारामध्ये करू शकता. वनस्पती तूप हे तुम्ही कटाक्षाने टाळलं पाहिजे, कारण त्याचे आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम हे घडत असतात. त्यामुळे देशी गाईच्या शुद्ध तुपाचा वापर हा तुम्ही आहारामध्ये करायला हवा. ग्लासभर कोमट पाणी आणि 1 चमचा तूप असंही घेऊ शकता किंवा जेवतानाही तुम्ही तुपाचा वापर करू शकता, की तुम्ही पोळीला तूप लावून घेऊ शकता किंवा वरण भात आणि तूप अशा पद्धतीने तुपाचा समावेश आपल्या आहारामध्ये तुम्ही इझिली करू शकता. जेवताना ताटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या असणं हे गरजेचं आहे. म्हणजे मोड आलेली कडधान्य ही असायला हवीत, एखादी पालेभाजी ही नित्यनेमाने असायला हवी आणि एखादी फळभाजी. तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये हा नित्यनेमाने करता यायला हवा. अशा पद्धतीने आपला आहार हा चौरस असायला हवा. आणि एक अतिशय सिंपल ट्रिक मी सांगते, ती म्हणजे की कसं ओळखणार की आपण चौरस आहार घेतोय की नाही. तर यासाठी अतिशय बेसिक रूल आहे आणि तो म्हणजे आपलं ताट हे रंगीत असायला हवं. म्हणजे ताटामध्ये वेगवेगळ्या रंगाचे अन्नपदार्थ हे असायला हवे. फॉर एक्झाम्पल पोळीचा येल्लोइश किंवा जो काही बदामी रंग आहे तो, वरण भाताचा पांढरा आणि पिवळा रंग, बीट, गाजर, काकडी, हिरवी पालेभाजी. तर अशा वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर असेल तर आपलं ताट हे रंगीत दिसेल. आणि फक्त दिसण्याचा हा भाग नाही आहे, तर या प्रत्येक अन्नपदार्थामधून वेगवेगळे पौष्टिक घटक आपल्या शरीराला मिळणार आहेत. त्यामुळे आपलं ताट हे रंगीत असेल याकडे आपलं लक्ष असायला हवं. जे काही अन्न आपण खाणार आहोत हे ताजं असावं, नुकतंच तयार केलेलं असावं, शक्यतो गरम असावं. शिळं अन्न किंवा अतिशय थंड अन्न हे खाणं आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. आपल्या ताटांमध्ये जे पदार्थ आहेत, अर्थात जे काही आपण जेवणार आहोत, तर यामध्ये 6ही रसांचा समावेश असायला हवा. तर कुठले हे 6 रस? तर गोड, आंबट, तिखट, कडू, तुरट, खारट. त्या चवींचे पदार्थ अगदी डेली जरी तुम्ही इन्क्लूड नाही केले तरी आठवड्यातून जास्तीत जास्त वेळा या वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये होईल याकडे आपलं लक्ष असायला हवं. ऋतुमानानुसार जे काही त्या पर्टिक्युलर ऋतूमध्ये अवेलेबल असतात त्या सगळ्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा. फॉर एक्झाम्पल पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातात. तर अगदी आवर्जून आपण या रानभाज्या आणल्या पाहिजेत आणि त्या खाल्ल्या पाहिजेत, कारण त्याच्यापासून अतिशय पौष्टिक घटक आपल्याला हे मिळून जातात. भाजी पोळी याबरोबरच चवीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची याचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो. नंतर चटण्यांचा समावेश करू शकतो. कधी कढी तुम्ही करू शकता. तर असे एस्पेशली उन्हाळा असेल तर आपल्या आहारामध्ये ताक, दही याचा समावेश आपण करू शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांपासून, वेगवेगळ्या पदार्थांपासून आपल्याला जे काही पौष्टिक घटक गरजेचे आहेत चांगल्या आरोग्यासाठी, या सगळ्यांचा आपल्याला फायदा मिळू शकेल. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ऋतुमानाचा परिणाम आपल्या शरीरावर, आरोग्यावर हा होत असतो आणि त्याप्रमाणे आपल्या खाण्याच्या सवयीसुद्धा या प्रत्येक ऋतूमध्ये बदलताना दिसून येतात. फॉर एक्झाम्पल पावसाळ्यामध्ये जेव्हा थंड हवामान असतं तर अशा वेळी आपण गरम पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात करायला हवा आहे. आता गरम पदार्थ म्हणजे फक्त तुम्ही चहा किंवा कॉफीचा अतिरेक केला तर ते चुकीचं आहे. तुम्ही जेवण तयार झाल्यानंतर गरम असतानाच ते खाणं हे अतिशय आयडियल आहे. पावसाळ्यामध्ये किंवा इव्हन थंडीमध्ये वेगवेगळे गरम सूप्स तुम्ही आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. उन्हाळ्यामध्ये वेगवेगळी सरबतं, म्हणजे मी रेडीमेड नाही म्हणत आहे, जे आपण घरी तयार करू शकतो. कोकम आहे किंवा लिंबू सरबत आहे, वाळा सरबत आहे. तर असे वेगवेगळी नॅचरल सरबतं किंवा फळांचे रस याचा अंतर्भाव तुम्ही आहारामध्ये करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे. अर्थात पाणी योग्य प्रमाणात पिलं पाहिजे. नाही तर मग पाण्याचं प्रमाण कमी जर झालं तर मग डिहायड्रेशन होऊन पूर्ण शरीरावरती त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात.
उन्हाळ्यातही त्याचे परिणाम आपल्याला प्रकर्षाने जाणवतात किंवा थंडीमध्ये सुद्धा खूप थंडावा असल्यामुळे आपण पाणी कमी पितो, तर त्याच्यामुळे सुद्धा आपले काही विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावरती होऊ शकतात. त्यामुळे ऋतू कुठलाही असू देत, पाण्याचं प्रमाण हे योग्य राहिलंच पाहिजे. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी हे पिलं गेलंच पाहिजे आणि याकडे आपलं कटाक्षाने लक्ष असलं पाहिजे. तर या झाल्या आहाराबद्दल काही महत्त्वाच्या आणि निवडक टिप्स. आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.